17 तारीख को दो इवेंट होंगे। एक 16 तारीख को स्टार्टअप्स का इवेंट होगा जहां पे करीब 35 स्टार्टअप्स पिच करेंगे, बट वहां पे 100 से ऊपर स्टार्टअप्स रहेंगे, प्लस सारे इकोसिस्टम के पार्टनर्स रहेंगे। तो इन्वेस्टर्स रहेंगे वहाँ पर जितने भी एकेडमिक इंस्टीट्यूशंस हैं वो रहेंगे और फाइनेंसर्स रहेंगे, ताकि जितना भी स्टार्टअप इकोसिस्टम को सपोर्ट चाहिए उसका डिस्कशन हो सके। 17 तारीख को एक आईपी यात्रा है, ये भी गवर्नमेंट के साथ एक जॉइंटली हम प्रोग्राम कर रहे हैं टू एनकरेज स्टार्टअप्स कि वो अपना आईपी खुद क्रिएट करें, और आईपी क्रिएशन के लिए उनके लिए ट्रेनिंग प्रोग्राम्स होंगे, एक्सपर्ट्स अवेलेबल रहेंगे, ताकि ये एक अंडरस्टैंडिंग आने लगे कि हर एक स्टार्टअप अपना आईपी क्रिएट कर सकता है। आईपी नॉट ओनली क्रिएट्स वैल्यू फॉर द स्टार्टअप बट ऑल्सो फॉर द नेशन। तो एक जो थिंकिंग है आईपी क्रिएशन की, वो हम चाहते हैं और स्टार्टअप्स उसका बेनिफिट लें। इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह अँड एक्सपो याचं उद्घाटन 16 तारखेला सकाळी 10 वाजता होणार आहे। पिनॅकल इंडस्ट्रीजचे चेअरमॅन डॉक्टर सुधीर मेहता, त्याच्याचबरोबर लेफ्टनंट जनरल निंबोरकर सर हे असणार आहेत प्रमुख पाहुणे। त्यांच्याबरोबर टाय पुणेचे अध्यक्ष भागवत सर असणार आहेत। त्याच्याचबरोबर विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल सर असणार आहेत। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितोचे एपेक्सचे चेअरमॅन ओस्तवाल कांतीलालजी ओस्तवालजी असणार आहेत। त्याच्याचबरोबर जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे इतर पदाधिकारी असणार आहेत। असं एक मोठं गॅदरिंग सकाळी 10 वाजता उद्घाटनाच्या सोहळ्याला असणार आहेत। उद्घाटन झाल्यानंतर या ॲक्टिव्हिटीमध्ये या दिवसात स्टॉल्स आहेत, 25 स्टॉल्स आहेत जिथे स्टार्टअप्स आपले प्रोडक्ट डिस्प्ले करतील। सो आपल्याला प्रत्येकाला ते सगळे स्टॉल्स पाहायला मिळतील आणि त्यांचे प्रोडक्ट्स आणि इनोव्हेशन काय आहे हे पाहायला तिथे मिळणार आहे। कॉन्क्लेव्हचं उद्दिष्ट स्टार्टअप्सना आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना एकत्र आणणे हा पहिला उद्दिष्ट। स्टार्टअप्सना पैशाची गरज असते आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना इन्व्हेस्टरला चांगल्या स्टार्टअप्स आणि चांगल्या आयडियाजची गरज असते। म्हणून या दोघांना नॅशनल लेवलवरती, भारताच्या अख्ख्या ऑल इंडिया लेवलवरती एकत्र आणणे हा प्रयास आहे। म्हणून याच्यात काही इन्व्हेस्टर बँगलोरहून आहेत, काही इन्व्हेस्टर मुंबईहून आहेत, पुण्याचे आहेत, फक्त पुण्याच्या नाही, स्टार्टअप्स फ्रॉम ऑल अक्रॉस द कंट्री आहेत। असे हे सगळे एकत्र येणार आणि ज्यांना जे इनिशियल स्टेजमध्ये आहेत, म्हणजे नवीन आहेत आता स्टार्टअप, ज्यांना 5 कोटी रुपयापर्यंतचं फंडिंग हवं आहे, अशा स्टार्टअप्स याच्यात येणार आहेत। नाही, व्हेंचर कॅपिटल फर्म्स आहेत जे यांना सपोर्ट करतात, त्या आहेत 10 कंपन्या आहेत जे आहेत, तर त्यांची नावं याच्यात दिलेली आहेत। बँगलोर आणि पुण्याचे जे आहेत, मुंबईचे आहेत, मुंबई एंजल्स आहे। सो अशा काही कंपन्या आहेत ज्या येणार।